हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज व्लॉगिंगची सुरुवात किरणच्या घरापासून झालेली आहे. मी आईकडे असताना ती मला बोलली की 1 वाजता माझ्या पण घरी चल. तर आणि तिला गावातच दिलेलं आहे, त्यामुळे मग आम्ही गेलो होतो मी आणि अवी. तर इथे मस्त मुलं खेळत आहेत आणि रात्री मस्त गप्पा गोष्टी करत लेट नाईट झोपलो आम्ही. सकाळी उठून इथे नाश्ता बनवायला घेतला, कारण आम्हाला जायचं होतं बेळगावला. थोडंसं माझं काम होतं, पुढे दिसेलच तुम्हाला माझं काय काम होतं ते. इथे ती चपात्या मला करायला सांगितल्या तिने, कारण तिला भाकरी छान जमतात, चपात्या एवढ्या खास जमत नाहीत. गावी कसं रोजच्या भाकऱ्यांची सवय असते, त्यामुळे तिला भाकरी परफेक्ट जमतात. तर हे आहे कलावताईंचं मंदिर. आधी गावात होतं, म्हणजे हे पण गावच आहे, पण थोडंसं ह्या नवीन प्लॉट झाले ते सगळे. गावात म्हणजे मेन सर्कल आहे तिकडे लक्ष्मी गल्लीला होतं आधी, आणि ही बसवान गल्ली वेगळी आहे. म्हणजे नवीन नवीन घरं बांधतात, ती एक गल्ली वेगळीच झाली ती. तर रविवार होता, मुलं बालोपसना करून बाहेर येत होती आणि इथे आम्ही बेळगावला आलो होतो. म्हणजे ह्या काकी आहेत ना, ह्या आमच्याशी खूप अशा फ्रेंडली बोलल्या आणि आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही रोज बैलाला असं देताय का खायला वगैरे? आणि त्या खरंच रोज देतात. म्हणजे त्यांनी भाजी विक्रेती करतात, तर त्या टोमॅटो वगैरे काही बैलाला हे खायला देतात. आणि असं म्हणजे छान त्याच्याशी गप्पा पण करत होत्या त्या, लवकर लवकर खा, मला काम आहेत वगैरे. तर आम्ही मला काढायचं होतं टॅटू. तर टॅटू स्टुडिओ शोधायला खूप टाईम लागला आम्हाला, खूप शोधला आम्ही. त्याच्यानंतर इथे येऊन पोचलो आम्ही टॅटू स्टुडिओला. तर आमच्या काकाच्या मुलीने मग ॲड्रेस दिला होता ह्या टॅटू स्टुडिओचा. तर हे आदित्य दादा म्हणून आहेत, खूप छान टॅटू काढतात ते, आणि खूप छान पण स्वभाव आहे त्यांचा. छान असं समजावून सांगतात. टॅटूची पॅटर्न पण खूप छान छान दाखवत होते. तर मी आधी मुलांचा टॅटू काढणार होती, आणि माझा हा फर्स्ट टॅटू आहे त्यामुळे जास्त भीती वाटत होती. आणि पुढे दिसेलच तुम्हाला. तर ही वेल आहे, वेल बहरत राहते असं मिनिंग होतं. तर आधी मुलांचं काढणार होती, नंतर कॅन्सल करून नवऱ्याचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव काढायला घेतलं मी टॅटू. तर इथे दादाने सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीला काय नाही वाटलं, नंतर जसं काढत होते तसं बापरे म्हटलं, उगाच काढायला घेतलं लोक एवढे 4-4, 5-5 टॅटू कसे काढतात बापरे, एवढं म्हणजे खूप दुखतं, खूप पेन होतं. मला तर सहनच होत नव्हतं, तुम्ही पुढे बघालच. हेलो गाइस, ये लेडीज आई थी हमारे से बहुत दूर से, ऐसा कल ये स्टेशन से उतर के इधर आई है हमारा स्टूडियो ढूंढते ढूंढते। खोपड़ी तोड़ साले का। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल। A few moments later. 1 hour later. 2 hours later. हेलो गाइस, देखो ना गाइस, असंभव। तर फायनली असा काहीसा होता माझा टॅटू, आणि फायनली संपला एकदाचा, कारण 1.5-2 तास लागले होते. खूप त्रास झाला, पण खूप सुंदर काढला त्याने टॅटू दादांनी, त्या आदित्य दादा म्हणून आहेत ते. तर खूप भारी वाटत होतं मला फायनल बघून. असं मला काढताना विचार करत होते मी, काढू का नको, कारण फर्स्ट टॅटू होता, त्यामुळे मी घाबरलेली पूर्ण. पण किरण थोडंसं सपोर्ट देत होती, कारण तिचे 2 टॅटू झालेले ऑलरेडी. तर ती बोली सुरुवातीला त्रास होतो, नंतर काही नाही होत. मग मी त्या डेअरिंगने काढून घेतला. आणि नंतर मग ते 4 दिवसांनी परत हात वगैरे सुचतो, पाण्यात हात घालायचा नाही, भरपूर असं रूल्स फॉलो करायचे असतात. तर आईकडे होती मी, त्यामुळे आईने काहीच काम लावलं नव्हतं मला नंतर पुढचे 4 दिवस. तर व्यवस्थित सुकला होता टॅटू, आणि असं काही साईड इफेक्ट्स वगैरे काही झालं नाही मला. तर आम्ही टॅटू वगैरे काढला, नाश्ता केला, मस्त भूक लागली होती. नाश्ता म्हणजे एक प्रकारचं जेवणच झालं ते संध्याकाळचं. तर छान जेवलो वगैरे, आणि किरणनी भाजी वगैरे खरेदी केली, आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. संध्याकाळी आलो होतो, उशीर झाला होता, त्यामुळे घरी जायला पण उशीर झाला. तर आधी हा तुम्ही भोंगा ऐका. तर बेळगाव तालुक्यातील हलगा हे गाव आहे, एक 7-8 किलोमीटरवरच आहे बेळगावपासून. त्या गावाने ना डिसेंबर महिन्यापासून एक संकल्प चालू केलेला आहे. 7 वाजता हा भोंगा होतो, परत 9 वाजता एकदा होतो. तर ह्या 2 तासात ना मोबाईल ना टी व्ही, म्हणजे स्क्रीन फ्री असं हे 2 तास आहेत. तर मुलांनी अभ्यास करायचा, शाळकरी मुलांनी, आणि युवा पिढीने आपलं आधी कसं आपण मोबाईल नसले, म्हणजे मोबाईल नव्हता त्या काळात, कसं गप्पा गोष्टी व्हायच्या कट्ट्यावर वगैरे, किंवा युवा पिढींचं एक सर्कल असायचं, त्या सर्कलमध्ये सगळे भेटायचे, बोलायचे, म्हणजे आपल्यातला संवाद साधायचे. पण आता ते बघायलाच भेटत नाही. त्यासाठी ह्या म्हणजे संकल्प तयार केलेला आहे. तर सांगलीमध्ये एक गाव आहे, त्या गावचा आदर्श घेऊन हा संकल्प चालू केलेला आहे आमच्या गावाने, म्हणजे माझं माहेर. तर खूप छान संकल्प आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच हा म्हणजे कुठल्या तरी गावाने हे केलेला आहे. तर पुढे ह्या गावचा आदर्श दुसऱ्या गावचे लोक घेतील.
तर बघायचं पुढे म्हणजे यंग जनरेशन किती साथ देते ह्या गोष्टीसाठी. 2 तास म्हणजे कसे घालवते संध्याकाळचे ते पुढे कळेलच. तर मस्त आईने गरमागरम जेवण बनवलं होतं, मस्त भाकरी पण बनवल्या होत्या. तर हा आजचा व्लॉग इथेच एंड होते. तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू परत. बाय.